नमस्कार। भारत माता की जय। आजच्या या संकल्प रॅलीमध्ये उपस्थित ज्यांनी आपल्या सर्वांना उचित मार्गदर्शन केलं, माननीय मोदीजींच्या स्वभावाचे, नेतृत्वाचे पैलू आपल्या ओजस्वी शब्दातून आपल्या समोर ठेवलेत असे परमपूजनीय श्री श्री जितेंद्रनाथ महाराज जी, महाराष्ट्राचे कुशल संघटक, महाराष्ट्राचे प्रदेशाचे अध्यक्ष आदरणीय सन्माननीय चंद्रकांत पाटील जी, ज्यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात लाखो लाखो कार्यकर्ते माननीय मोदीजींचं स्वप्न साकार करण्यासाठी पूर्ण शक्तीने काम करताय, असे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, विरोधी पक्ष नेते श्री देवेंद्र फडणवीस जी, आमच्या विदर्भाचे ऊर्जावान महामंत्री, महाराष्ट्राचे नेते श्री चंद्रशेखर बावनकुळे जी, या कार्यक्रमाचे प्रमुख संयोजक, पदवीधर मतदार संघाचे कप्तान कर्णधार अनिल सोलेजी, आमचे परम मित्र माजी मंत्री श्री जयकुमार रावल जी, माजी मंत्री श्री राजकुमार बडोले जी, इतर सर्व आदरणीय मान्यवर नेते पदाधिकारी, भारतीय जनता पार्टीचा देशभक्तीचा विचार घेऊन काम करणारे माझे विदर्भातील सर्व कार्यकर्ते, नेते, पदाधिकारी, बंधू भगिनी व या व्हर्च्युअल रॅलीसाठी उपस्थित माझ्या सर्व भारत मातेच्या देशभक्त बंधूंनो, सुपुत्रांनो, माता भगिनींनो, मी सर्वप्रथम माझ्या वतीने, आपल्या सर्वांच्या वतीने आणि या व्हर्च्युअल सभेमध्ये उपस्थित असणाऱ्या असंख्य कार्यकर्ता बंधू भगिनीच्या वतीने या देशाचे प्रधानसेवक, या देशाचे प्रधानमंत्री, राजकीय संत, कर्मयोगी, तपस्वी, विश्वभूषण, विश्वगुरु, गरिबांसाठी काम करणारा हा योद्धा, ज्या नेत्यांनी गोरगरिबांचा आवाज बुलंद करण्याचं काम केलं, देशाच्या विकासासाठी पूर्ण शक्तीपणाला लावली, असे विकास पुरुष, देश गौरव, आत्मनिर्भर भारताचा संकल्प घेऊन आत्मनिर्भर भारताचं स्वप्न साकार करणारे आमचे नेते, देवानी धाडला गरिबाचा माणूस, ज्याच्या हृदयामध्ये गरीब व्यक्ती आणि त्या गरीब व्यक्तीची सेवा हाच राष्ट्रभक्तीचा विचार आहे, अशा प्रखर राष्ट्रभक्त प्रधानसेवक श्री नरेंद्र मोदीजींना मी आपल्या सर्वांच्या वतीने जन्मदिवसाच्या शुभकामना देतो की आपण शतायू व्हावं, आपल्याला उत्तम आरोग्य ईश्वराने प्रदान करावं आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा जो विचार आहे तो विचार आणि त्या विचारावर हा देश चालवण्याची शक्ती महाराष्ट्राच्या पंढरपूरच्या विठ्ठलाने आपल्याला प्रदान करावी, श्री क्षेत्र भीमाशंकरच्या भगवान महादेवाने आपल्याला आशीर्वाद द्यावे, श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वरच्या भगवान शंकराने तुम्हाला शुभाशीर्वाद द्यावे, श्री क्षेत्र कृष्णेश्वरच्या शंभू महादेवाने तुम्हाला प्रत्येक संकटावर मात करण्याची शक्ती द्यावी, चंद्रपूरच्या माता महाकालीने
संकटात त्यावर विजय मिळवण्याची शक्ती द्यावी ही सर्वप्रथम मी महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीने ईश्वराची प्रार्थना करतो. जितेंद्रनाथ महाराजांनी या सेवा सप्ताहाच्या आज ही जबाबदारी आमचे नेते, सर्वांचे आवडते नेते मान्य नितीन गडकरी जींवर होती. नरेंद्र भाईंचं वर्णन, त्यांच्या स्वभावाचे पैलू, त्यांच्या वैशिष्ट्याची माहिती मान्य नितीनजी अतिशय उत्तम पद्धतीने आपल्या समोर मांडू शकले असते. पण आज मान्य नितीनजी हे कोरोना पॉझिटिव्ह निघाल्याने आपल्यामध्ये उपस्थित राहू शकले नाही. खरं तर मान्य नितीनजी सुद्धा तुमच्या माझ्यासाठी कार्यकर्त्यांवर आपल्या बंधू प्रेम, पुत्र प्रेम करणाऱ्यापैकी एक नेते आहे. मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो की त्यांच्याही आरोग्याला ईश्वरा लवकरात लवकर आराम दे. मान्य नितीनजी ज्यांचं स्थान कार्यकर्त्यांच्या हृदयामध्ये अतिशय आदराचं आहे, मान्य नितीन गडकरींना सुद्धा लवकरात लवकर उत्तम आरोग्य लाभू दे. खरं तर गुजरातच्या भूमीतून हजारो वर्षापूर्वी सत्य असत्य, धर्म अधर्म या युद्धात सत्याची बाजू घेऊन, धर्माची बाजू घेऊन एक 2 अक्षरी झंझावात या देशाने महाभारतामध्ये बघितला. त्या 2 अक्षराचं नाव होतं कृष्ण. जेव्हा इंग्रजांनी अत्याचाराची परिसीमा गाठली, या देशाच्या देशभक्तावर अन्यायाची सुरुवात केली, तेव्हा पुन्हा गुजरात मधून एक 2 अक्षरी झंझावात तुफान या देशाने अनुभवला. त्या 2 अक्षराचं नाव होतं गांधी. आणि जेव्हा 15 ऑगस्ट 1947 नंतर या महापराक्रमी देशामधल्या अन्यायाविरुद्ध, अत्याचाराविरुद्ध, स्वातंत्र्यानंतर गरिबी विरुद्ध, निरक्षरतेविरुद्ध एक लढाई लढण्यासाठी एक पुन्हा 2 अक्षरी झंझावात जो गुजरात मधून या देशाच्या केंद्रस्थानी आला, त्याचं नाव मोदी. वडनागर नावाच्या छोट्याशा गावात नरेंद्र दामोदर दास मोदी, हिराबेन आणि दामोदर दास, हिराबेनच्या पोटी करोडो कोहिनूर पेक्षा एक मूल्यवान हिरा जन्माला. एक असा मूल्यवान हिरा 17 सप्टेंबर 1950 पहिले प्रधानमंत्री देशाच्या स्वातंत्र्यानंतर त्यांचा जन्म झाला. पण हृदयामध्ये एकच भावना, एकच आग की ज्यांनी आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणाची आहुती दिली, भारत माता की जय म्हणत आपले प्राण, आपला जीव भारत मातेच्या चरणी अर्पण केला, त्या स्वातंत्र्यवीरांचं, त्या शहीदांचं जे स्वप्न आहे ते पूर्ण केलं पाहिजे. 17 सप्टेंबर 1950 ला देवानी हा लाखो करोडो कोहिनूर हिऱ्यापेक्षाही मूल्यवान हिरा या भारत मातेच्या सेवेसाठी देवानी धाडला. हा गरिबाच्या सेवेचा माणूस 8व्या वर्षी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेमध्ये जातो. नमस्ते सदावत्सले मातृभूमी म्हणतो आणि संकल्प करतो की माझं आयुष्य, माझं जीवन, तन मन प्राण
मी भारत मातेच्या सेवेसाठी अर्पण करेन. मेरा परिवार, ये मेरे भाई, मेरी मां, मेरे भतीजे, मेरी बहुएं, ये मेरा परिवार नहीं है. मेरा परिवार ये 125 करोड़ भारत माता के सपूत, ये मेरा परिवार है. आणि आश्चर्य झालं, 26 मे 2014 रोजी राष्ट्रपती भवनामध्ये तो आवाज कन्याकुमारी पासून काश्मीर पर्यंत आणि कामरूप पासून कच्छ पर्यंत या भारतामधला प्रत्येक भारत मातेचा सुपुत्र कान देऊन ऐकत होता. 26 मे 2014 मैं नरेंद्र दामोदर दास मोदी ईश्वर साक्ष शपथ लेता हूं. त्या दिवशी नरेंद्र दामोदर दास मोदी हे संसदेत प्रधानमंत्री मधून आत जात नव्हते, प्रवेश करत नव्हते, तर या देशातल्या जनतेच्या हृदयात ते भारत मातेचे एक सुपुत्र म्हणून प्रवेश करत होते. ते प्रधानमंत्र्यांच्या निवासस्थानी ते 26 मे 2014 जाणार नव्हते, तर जनतेच्या पवित्र मंदिरात, हृदय मंदिरात त्यांनी आपल्यासाठी एक सेवेच्या माध्यमातून एक स्थान प्राप्त केलं. राजनीति ही राष्ट्रनीति है, गरीबों की सेवा ही ईश्वर सेवा है. मेरे भाई और बहनों, एक एक त्यांचा शब्द एक नवीन ऊर्जा देत होता. या देशाच्या लाखो करोडो हृदयामध्ये एक देशभक्तीची आग प्रज्वलित करीत होता. असे प्रधानमंत्री, असे प्रधानसेवक की संसदेत जाताना सर्वात प्रथम त्या संसदेच्या पायरीवर डोकं टेकवत म्हणाले कि मेरे लिए ये पत्थर की इमारत नहीं है, ये मेरे लिए सीमेंट से बनी हुई कोई बिल्डिंग नहीं है, ये मेरे लिए जनतंत्र का मंदिर है. इस मंदिर में मुझे गरीब जनता की सेवा करना है. इस मंदिर का मेरा भगवान वो गरीब व्यक्ति है, वो निर्धन व्यक्ति है, जो कष्ट करता है, परिश्रम करता है, मेरे भारत माता को आगे बढ़ाने के लिए काम करता है. वो मेरे लिए ईश्वर का अंश है और इसकी पूजा करने के लिए मेरा धर्म ग्रंथ है, मेरे देश का संविधान. माननीय प्रधान सेवक, प्रधानमंत्री, देश गौरव, राष्ट्रभक्त, मैं तो फकीर हूं, ऐसे एक नेते जो मन से बहुत अमीर है, धन से मला वाटतं की जगातले सर्वात गरीब प्रधानमंत्री नरेंद्र मोदी संपत्तीनी आहे, पण मनानी आणि एक संकल्प भयमुक्त भारताचा, एक विचार भूकमुक्त भारत, विषमता मुक्त भारत, आतंक मुक्त भारत, नक्षल मुक्त भारत, अर्थयुक्त भारत, विश्वगुरु भारत, रोजगार युक्त भारत, सुदगाम सुफगाम कृषी प्रधान देशाचा सन्मान आणि विश्वगुरु भारत हे स्वप्न त्यांनी बघितलं. आज आयुष्याचे 70 वर्ष पूर्ण होत आहे. काय योगायोग आहे. 17 सप्टेंबर 1950 ते 17 सप्टेंबर 2020 बरोबर आयुष्याचे 25,550 दिवस पूर्ण केले. मी मनात विचार केला काय योग आहे. आज माननीय मोदीजींनी 25,550 दिवस आयुष्याचे पूर्ण केले, त्याची टोटल केली तर बरोबर 17. एक राजकीय
क्षेत्रामध्ये काम करणारे, ज्यांनी 2 वर्ष भारत भ्रमण केलं, कठोर तपश्चर्या केली, 4610 दिवस गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून नेतृत्व केलं, आज प्रधानमंत्री पदाला 2302 दिवस त्यांच्या प्रधानमंत्री पदाला पूर्ण होत आहे. पण मनात एकच भावना, सबका साथ सबका विकास. आत्मनिर्भर भारताचं स्वप्न बघताना संकट कोणतंही असो, लढणारा नेता आहे, रडणारा नेता नाही. या अगोदर या देशाने अनेक प्रधानमंत्री बघितले. एक प्रधानमंत्री ज्यांना देशामध्ये बदल करायचा, भ्रष्टाचार मुक्त देश घडवायचा, तेच प्रधानमंत्री म्हणायचे कि मैं दिल्ली से 1 रुपया भेजता हूं, तो आखिरी व्यक्ति को 15 पैसे पोचते हैं. आणि माननीय मोदी जी काय म्हणतात, खाऊंगा नहीं, खाने दूंगा नहीं, और 70 वर्ष में अगर कुछ खाया है तो उसको भी निकाल के रखूंगा. किती प्रचंड आत्मविश्वास है कि मेरा देश प्रामाणिकता के मार्ग पर चलेगा, पारदर्शकता के मार्ग से चलेगा, मैं तो इस देश का चौकीदार हूं. आणि म्हणून आज स्वर्गीय अरुण जेटलीजींची आठवण होत आहे. स्वर्गीय अरुण जेटलीजींचं वाक्य खरं आहे, मोदी है तो मुमकिन है. माननीय मोदीजींच्या जेव्हा कार्याचा आपण आढावा घेतो, स्वातंत्र्यानंतर जन्मलेले प्रधानमंत्री तर आहेच, पण एका मागासवर्गीय कुटुंबात, गरीब कुटुंबात जन्मलेले हे पहिले मागासवर्गीयांचं जन्म घेतलेले पहिले प्रतिनिधी देशाचे प्रधानमंत्री आहे. पहिले प्रधानमंत्री की ज्यांनी आपल्या कर्तृत्वाच्या भरोशावर जात धर्माच्या बाहेर जाऊन या पदापर्यंत पोहोचले. आणि या पदापर्यंत पोहोचताना त्यांनी ज्या जबाबदाऱ्या पूर्ण केल्या, 1995 मध्ये गुजरातच्या निवडणुकीचे सूत्रधार होते, 1998 मध्ये सूत्रधार होते. वडनगर मध्ये जन्म घेतला, त्या वडनगरचा व्ही म्हणजे विक्टरी. जिथं माननीय मोदीजी हात लावायचे तिथं भारतीय जनता पार्टी विजयी व्हायची. 2002 ते 2012 4 गुजरातच्या विधानसभेच्या निवडणुका जिंकल्या. 2 लोकसभा तर तुमच्या माझ्या समोर आहे. कोणी विचारही करू शकत नव्हते. 1984 मध्ये 2 खासदार 303 खासदारापर्यंत या भारतीय जनता पार्टीचा माननीय मोदीजींच्या नेतृत्वामध्ये प्रवास झाला. जेव्हा माननीय राजनाथ सिंग साहेबांनी पक्षाच्या वतीने गोव्यामध्ये देशाचे प्रधानमंत्री पदाचे उमेदवार म्हणून त्यांच्या नावाची घोषणा केली, 3 लाख किलोमीटरचा प्रवास यात्रा, 437 चुनाव रैली, तिगड़ी सभा, चाय पे चर्चा, बैठका 5827, मन की बात, किती कार्यक्रम ज्या माध्यमातून माननीय मोदीजींनी भारतीय जनता पार्टीचा विस्तार केला. आज लोकसभेमध्ये विरोधी पक्ष नेता होण्यासाठी 10% संख्या पाहिजे. या देशाच्या कोणत्याही राजकीय पक्षांनी 10% खासदार निवडून आणू शकले नाहीत. 10%. 2 टर्म झाले विरोधी पक्ष नेता नाही. 20 राज्यात काँग्रेसचा एक खासदार नाही. 17 राज्यामध्ये 50% पेक्षा जास्त मतदान आहे. 2014च्या निवडणुकीत 17 कोटी मतदारांनी माननीय मोदीजींना मतरूपी आशीर्वाद दिला. 2019च्या निवडणुकीमध्ये 23 कोटी मतदारांनी आशीर्वाद दिला. जगामधली 193 देशात 10 कोटी सदस्य संख्या असणारा एक मात्र पक्ष माननीय मोदीजींच्या नेतृत्वात केला. अरे 10/10च्या खोलीमध्ये अशोका रोड मध्ये संघटन मंत्री म्हणून काम करणारे मोदीजी 10/10 खोलीतून या देशामध्ये 10 कोटी भारतीय जनता पार्टीचे सच्चे गरिबांची सेवा करणारे सच्चे सेवक जेव्हा निर्माण करतात, त्यांच्या संघटन कौशल्याला, संघटनेच्या त्यांच्या या पद्धतीला कितीही सॅल्यूट केले तरी कमी.
हे खरं आहे की आज काही विरोधी पक्षाच्या सुपीक डोक्यातून ज्यांच्या नापीक कल्पना निघतात अशा नेत्यांनी आजचा त्यांचा जन्मदिवस हा आंतरराष्ट्रीय बेरोजगार दिवस म्हणून साजरा केला. मी मनात विचार केला, खरंच आहे, यावेळी त्यांच्या सुपीक डोक्यातून नापीक कल्पना निघाली नाही, खरोखर सुपीक कल्पना निघाली. कारण हा त्यांच्यासाठी, विरोधी पक्षासाठी हा परमनंट बेरोजगार दिवसच राहणार आहे. कारण आता माननीय मोदीजींच्या झंझावातात हा असत्याच्या मार्गावर जाणारे राजकीय पक्ष, विषारी प्रचार करणारे, राजकीय विचार मांडणारे राजकीय पक्ष हे आंतरराष्ट्रीय बेरोजगार राहणार, म्हणजे राहणारच. जे 10% सुद्धा खासदार निवडून आणू शकत नाही ते पुढे जाऊ शकत नाही. मान्य मोदीजींच्या कार्याचा कितीही गौरव केला तुम्ही. मेरे देश की धरती सोना उगले उगले हिरे मोती. मान्य मोदीजींनी 6,000 रुपये थेट शेतकऱ्यांच्या, कष्ट करणाऱ्या माझ्या भूमिपुत्राच्या खात्यामध्ये टाकले. 2009 मध्ये जेव्हा काँग्रेस राष्ट्रवादीच्या सरकारने 52,000 कोटीची कर्जमुक्ती केली, तेव्हा स्वतःच्याच हाताने, स्वतःच्याच पाठीवर एवढी शाबासकी दिली की हात फ्रॅक्चर होईल. पण माननीय मोदीजींनी दरवर्षी 72,000 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये टाकण्याचा निर्णय. किसान क्रेडिट कार्ड असेल, युरिया खताच्या किमती स्थिर करण्याचा निर्णय असेल, सॉइल हेल्थ कार्ड असेल, मिनिमम सपोर्ट प्राइस MSP मधली वाढ असेल, गट शेती असेल, समूह शेती प्रोत्साहन असेल, पंतप्रधान सूक्ष्म सिंचन असेल, पर ड्रॉप मोर क्रॉप असेल, कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बाहेर शेत उपज विकण्याचा निर्णय असेल, 50% नुकसान झालं तर नुकसान भरपाई होती. आता शेतकऱ्यांचे 33% नुकसान झालं तरी नुकसान भरपाई देण्याचा शेतकऱ्याच्या मदतीचा हा हृदयातला विचार असेल. कृषी उपज, कृषी माल, कृषी उत्पादनासाठी विशेष कृषी रेल्वे असतील, कृषी इन्फ्रास्ट्रक्चर फंड 1,00,000 कोटी असेल. 20 वर्षापूर्वी जो कृषी क्षेत्रासाठी किसान पतपुरवठा व्हायचा, त्याच्या 25 पट कृषी पतपुरवठा हा माननीय मोदीजींच्या नेतृत्वात असेल. आणि महिला बचत गटांना 3,00,000 कोटीच्या माध्यमातून नारी से नारायणी तक हा विचार असेल. कृषी क्षेत्रामध्ये एक आमूलाग्र बदल व्हावा, परिवर्तन व्हावं, या दृष्टीने अनेक निर्णय घेतले जे वेळेच्या अभावी मी सांगू शकतो. आज मोदीजी एकाच वेळी 3 C घडताय. एक C फॉर कोरोना, दुसरा C फॉर विषारी प्रचार करणारी काँग्रेस, आणि तिसरा C फॉर या देशावर वक्र दृष्टीने पाहणारा, वारंवार मार खाणारा चायना. जेव्हा मला कधी कधी सोशल मीडियामध्ये काही लोक टाकतात की मोदीजींनी प्रभू रामाचं मंदिर बांधण्याचा संकल्प केला, सरदार वल्लभभाई पटेलांचा स्टॅच्यू केला, आरोग्यासाठी काय केलं? त्या काँग्रेसच्या माझ्या मित्रांना जे बिचारे भटकले आहेत, जे अजूनही मायावी काँग्रेसच्या नेत्यांच्या विचारांनी प्रभावित आहे, त्यांना, आपल्या कार्यकर्त्यांना आज संकल्प केला पाहिजे. मोदीजींच्या या जन्मदिनानिमित्ताने संकल्प केला पाहिजे. आणि हा संकल्प आहे की काँग्रेसच्या राज्यात स्वातंत्र्यानंतर फक्त 7 एम्स हॉस्पिटल होते. या 6 वर्षात 13 एम्स हॉस्पिटलची सुरुवात झाली. आमच्याकडे मेडिकल कॉलेज नव्हतं, पण 3 लोकसभा क्षेत्रामध्ये 1 मेडिकल कॉलेज ही कल्पना व्यक्त केली. 10 लाख वेलनेस सेंटर, आयुष मंत्रालय, आयुष्यमान भारत योजना, 10 कोटी परिवार, ज्या 10 कोटी परिवारांना 5 लाख रुपयाचं विमा कवच, आंतरराष्ट्रीय योग दिन, फिट इंडिया चॅलेंज, 12 रुपयामध्ये 2 लाख रुपयाचा विमा म्हणजे रोजचे 3 पैसे, गरिबांसाठी पेन्शन योजना, छोटे उद्योजकांसाठी पेन्शन योजना, 220 रुपयामध्ये योजना, आणि सर्वात एक तुमच्या माझ्या सहज ओठावर येणारी योजना म्हणजे उज्ज्वला योजना. 8 कोटी आमच्या आई बहिणीचा विचार केला. 8 कोटी. एक माझी आई बहीण जर एक दिवस चूल फुंकत असेल
लोकसभेत उत्तरात सांगितलं होतं की 40 सिगरेटचा जो दुष्परिणाम आहे तो माझ्या आई बहिणीला एका दिवशी सहन करावा लागला. म्हणजे 8 कोटी घरात जेव्हा उज्ज्वला गॅस कनेक्शन गेलं तेव्हा ते घर प्रदूषण मुक्त झालं. एका दिवशी 320 कोटी सिगरेटचा प्रदूषण धुवा त्याचा दुष्परिणाम तो माझ्या आई बहिणीला सहन करावा लागायचा. त्यातून माझी आई बहीण मुक्त झाली. शौचालय हे आमच्या माननीय मोदीजींच्या नेतृत्वात देण्याचा निर्णय. पंतप्रधान आवास योजना, भारत माता माझी आई, डोकं ठेवायला जागा नाही. अरे नेत्यांची घरं व्हायची, श्रीमंतांची घरं व्हायची, खासदारांची घरं व्हायची, त्याबद्दल माझा विरोध नाही. पण तेव्हा जो गरीब, जो कुडाच्या मातीच्या भिंतीत राहतो, अरे त्याचंही स्वप्न असायचं की त्याची मुलगी जेव्हा 18 वर्षाची होते तेव्हा तिलाही एका छोट्याशा घरात पाऊस येताना कधी घर पडेल याची शाश्वती नाही. भारत माता माझी आई, डोकं ठेवायला जागा. पण पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून 2022 पर्यंत माझ्या देशातील भारत मातेच्या प्रत्येक सुपुत्राला हक्काचं घर असेल हे स्वप्न. स्टँडअप योजना बेरोजगारांसाठी, स्टार्टअप योजना, मुद्रा योजना, कौशल्य विकास योजना, स्किल इंडिया, 80 कोटी लोकांना 2 रुपये किलो धान्य, 3 रुपये किलो धान्य, या पद्धतीच्या अनेक योजना गरिबांसाठी. अर्थव्यवस्था सशक्त व्हावी या दृष्टीने निर्णय केला. आज आमच्या देशाची अर्थव्यवस्था 5व्या क्रमांकावर आहे आणि मला विश्वास आहे की माननीय मोदीजींच्या नेतृत्वामध्ये आम्ही जे स्वप्न पाहिलंय की $3.2 ट्रिलियन इकॉनॉमीवरून आम्ही 2025 मध्ये $5 ट्रिलियन इकॉनॉमीवर जाऊ. मला विश्वास आहे की माझ्या देशाचा हा कर्णधार, माझ्या देशाचा हा कप्तान, जे अर्जुन लक्ष ठेवून त्या लक्ष्यापर्यंत पोहोचायचा, त्याच मार्गावर जे लक्ष ठेवेल ते पूर्ण करेल. कारण या माझ्या देशभक्त देशगौरव प्रधानमंत्र्याच्या उठावर शब्द आहे, सौगंध मुझे इस मिट्टी की, मैं देश नहीं मिटने दूंगा, मैंने वचन दिया है भारत माँ को, तेरा शीश नहीं झुकने दूंगा. पण आमचे काही मायावी पक्षातले मायावी नेते प्रचार करतात, विषारी प्रचार. या देशातले सारे विषारी नागांचं जेवढं विष नसेल तेवढा विषारी प्रचार. एवढे माननीय प्रधानमंत्री आता देशाच्या कंपन्या विकताय. अरे कधी शरम वाटू द्या, कधी लाज वाटू द्या. 2009 ते 2014 तुमच्या काँग्रेसच्या सरकारने ज्यादा तुम्ही ज्या कंपन्यांना डिसइन्व्हेस्टमेंट करतो असं सांगताय, आता तेच डिसइन्व्हेस्टमेंट सुरू आहे. तुमच्या कार्यकाळात 2009 ते 2014 मध्ये 34 कंपन्यांचं डिसइन्व्हेस्टमेंट झालं. आज जेव्हा मोदीजींनी डिसइन्व्हेस्टमेंट करण्याचा निर्णय घेतला, विषारी प्रचार करतात. अरे तुमच्या 2009 ते 2014 NHPC, NTPC, NMDC, भारत हेवी इलेक्ट्रिकल, नॅशनल फर्टिलायझर, कोल इंडिया, शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, RCF, नाल्को, NBCC, किती कंपन्याचं डिसइन्व्हेस्टमेंट केलं. आज आतंकवादी 4दा विचार करतात. या देशामध्ये जायचं असेल, आतंकी घटना करायचा असेल तर ये मोदी जी है. अरे इस देश में अगर एक शहीद होगा तो ये पकड़ के 100 को मारता है. सारे आमच्या बाजूचे शत्रू राष्ट्र मनात धडकी आहे, झोप येत नाही. आणि असा एक प्रधानमंत्री जेव्हा आम्ही दीपावली आमच्या कुटुंबासोबत, परिवारासोबत साजरी करतो, तेव्हा आमचा प्रधानमंत्री कुठेतरी दूर सैन्यासोबत दीपावली साजरा करतो. आयुष्य काय तर आमचे प्रधानमंत्री म्हणतात की मेरा आयुष्य म्हणजेच माझ्या देशाची गरीब जनता आहे. असं म्हणतात की भगवान कृष्णाच्या मुखात अर्जुनाला विश्वदर्शन केलं होतं. प्रभू हनुमानजीच्या हृदयामध्ये प्रभू राम बघितला. मी मनात कधी कधी विचार करतो की जर माननीय मोदीजींच्या हृदयात आम्ही बघितलं तर गरीब माणूस, भारत मातेचा तो शेवटचा माणूस दिसेल. मेरे 125 करोड मेरे भारतवासियों, हे शब्द म्हणजे त्यांच्या हृदयामध्ये गरीब माणूस आहे. मी शेवटचे 3 मिनिट घेतो. अनहोनी को होनी कर दे असा नेता म्हणजे आमचे माननीय नरेंद्र मोदीजी. 370 कलम तुम्ही बघितलं सोशल मीडियामध्ये कितीतरी नेते सांगायचे, जेव्हा गुलाम नबी आझादांना विचारलं 370 हटेगी, बघ कितने भी बार माननीय नरेंद्र भाई मोदी देश के प्रधानमंत्री बनने दो, 370 नहीं हटेगी.
ओवेसींना विचारलं तर त्यांनी तर हास्याचा गडगडाट केला. 370 हट नहीं सकती. फारूक अब्दुल्लाजींना विचारलं, ते तर असे म्हणाले की दुनिया की पूरी ताकत एक जगह आ गई, 370 नहीं हट सकती. एक झटका दिला, 370 हटली. तगाक तगाक तगाक. माझ्या 9 कोटी एका विशिष्ट धर्माच्या भगिनी, कोणीतरी त्यांचा लग्न झाल्यावर पती अचानक रागात म्हणायचा तगाक तगाक तगाक. 3 शब्द, हे विषारी शब्द निघायचे. आणि भर दुपारी 12 वाजता आयुष्याचा अंधार दिसायचा. कायदा केला आणि इथंच थांबले नाही. अयोध्येचं श्रीराम मंदिर 1528 मध्ये मीर बाकी, या मीर बाकीनी जिथे ही सुरुवात केली, मीर बाकीनी निर्माण केलेला प्रश्न माननीय मोदीजींच्या नेतृत्वात सुप्रीम कोर्टामध्ये अतिशय तर्कशुद्ध बाजू मांडून सुटला. जय श्री राम. जो नहीं है राम का वो नहीं है काम का, हे नारे आपण ऐकले. कल्याण सिंह जी कल्याण करो, मंदिर का निर्माण करो. जहां हुए बलिदान मुखर्जी वो कश्मीर हमारा है, नारे देत होतो. पण आपण दुर्दैवानी त्या पदापर्यंत पोहोचू शकत नव्हतो जिथून हे निर्णय करता येईल. पण माननीय मोदीजींचा हा देशभक्तीचा झंझावात 303 खासदारांना विजयी करत निघाला आणि आज 370 कलम रद्द झाली. प्रभू रामाचं मंदिर झालं. तगाक तगाकचा निर्णय झाला. आंतरराष्ट्रीय न्यायालयामध्ये मान्य मोदीजींच्या नेतृत्वात भारताचे प्रतिनिधी म्हणून इथं न्यायाधीश भारतीय झाला. WHO या कोरोनाच्या संकटात, विश्व महामारीच्या संकटात WHO ला आठवण आली ते भारताची. 34 देशाच्या प्रतिनिधी मंडळाचे अध्यक्ष हे भारतीय झाले. 2011 मध्ये ज्या अमेरिकेने माननीय मोदीजींना विजा नाकारला, आज त्या व्हाईट हाऊस मध्ये दीपावली साजरी केल्या जाते, रेड कार्पेट टाकला जातो आणि माननीय मोदीजींच्या ट्विटरला, फेसबुकला बगाढ्य देश, $21 ट्रिलियन इकॉनॉमी अमेरिका तो फॉलो करतो. आणि माननीय मोदीजी ते वाक्य, माननीय मोदीजी नेहमी कार्यकर्त्यांना हेच सांगतात कि समाज के लिए, देश के लिए कुछ करने के लिए मन में आग है तो निकल पड़ो. देने के मिजाज से निकलोगे तो दुनिया शरण चूमेगी. आमच्या माननीय मुख्यमंत्री योगींनी आग्र्यामधलं मुघल म्युझियम हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचं त्याचा नामविस्तार केला. बघा, निश्चित रूपाने हे सांगितलं पाहिजे की ज्या मोहम्मद अन्सारी 92 वर्ष वय, 45 वर्ष बाबरीची केस घडवली, त्यांनी ही वयाच्या 92व्या वर्षी हीच भावना व्यक्त केली कि मानव जाति के गौरव के लिए माननीय मोदी जी एक अतुलनीय कार्य कर रहे. या निमित्ताने तुम्ही आम्ही संकल्प करूया, मोदीजींना जन्मदिवसाच्या शुभकामना देताना आम्हाला थांबता येणार नाही. एक अकेला थक जाएगा, साथी हात बढ़ाना. चला संकल्प करूया मोदीजींच्या त्या शब्दरूपी अमृताचा. मेरे मुल्क की हिफाजत ये मेरा फर्ज है और मेरा मुल्क ही मेरी जान है. इस पर कुर्बान है मेरा सब कुछ. भारतवासी ही मेरे प्राण है, भारतवासी ही मेरे प्राण है. या भारतासाठी संकल्प करूया कि माननीय मोदी जी जन्मदिन की बहुत बहुत शुभकामनाएं. और हमारे सबका ये विदर्भ वासियों का भी संकल्प है कि आप वी फॉर वडनगर से आए हैं, हम भी वी फॉर विदर्भ से है. यहां पर आपके विचारों की शक्ति ये गांव के हर व्यक्ति के मन तक पहुंचाने का यह हमारा संकल्प है और यही हमारी आपके जन्मदिन की भेंट है. नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय विदर्भ.